दिगंबरा. नमस्कार मित्रांनो, शिरोळ येथील श्री दत्त भोजनपात्र मंदिरामध्ये आपण आहोत. या मंदिरातील पुजारी सर्वेश अजित कुलकर्णी यांच्याकडून आपण या मंदिरातील विधी तसेच या स्थानाची महती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर्वेश. श्री गुरुदेव दत्त. आपण या मंदिरामध्ये आलात. या मंदिराचं नाव श्री भोजनपात्र मंदिर, दत्तगुरु भोजनपात्र मंदिर. या मंदिराचं भोजनपात्र नाव पडण्यापाठीमागचं एक कारण आहे. हे घर आहे. आमचे पूर्वज गंगाधरपंत कुलकर्णी यांचं हे घर इसवी सन 1364 ते इसवी सन 1376 या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कृष्णा पंचगंगेच्या संगम तीरावरती म्हणजे आत्ताचं श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं वास्तव्यास होते. त्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराज इथं भिक्षेला आले होते. हे आमचं घर अतिशय गरीब परिस्थिती होती, अतिशय दरिद्रता होती. महाराजांनी घरी भिक्षा मागितली, पण घरात काहीही खायला आणलं नव्हतं. आजींनी आमच्या सांगितलं की गंगाधर पंतांच्या पत्नी त्यांनी सांगितलं की बाहेर पती भिक्षा मागण्यासाठी गेले आणि ते आल्यानंतर मी तुम्हाला भिक्षा वाढते. महाराजांनी सांगितलं की आता ते जोंधळ्याच्या कण्या आहेत, ते शिजवून मला तुम्ही वाढ. पण वाढणार कशावरती हा प्रश्न तसाच होता. घरामध्ये ताट पत्रावळ काहीही नव्हतं, इतकी गरीब परिस्थिती होती. महाराजांनी बाहेरचा एक पाषाण आणला, तो स्वच्छ धुतला आणि त्याच्यावरती त्या कण्या खाल्ल्या आणि जाताना आपल्या उजव्या हाताचा ठसा त्याच्यावरती ठेवला. म्हणून भोजनपात्र हे मंदिराचं नाव झालं. श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिर अशी ही या पाठीमागची कथा आहे. ते भोजनपात्र आणि तो उजव्या हाताचा ठसा तो आज तागायत त्याची पूजा केली जाते. तो महाराजांनी जो आशीर्वाद दिला की तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही, तो गेले 750 वर्ष ती पूजा अखंड पिढी जात चालू आहे. त्या गंगाधर पंतांपासून मी आता 28व्या पिढीतला आहे, इथं कार्यरत आहे. परंपरागत वंश परंपरागत ही पूजा चालू आहे. समोर जर आपण बघितलं चांदीचा नाग दिसतोय, त्याच्या खाली ते भोजन पात्र आहे. माझ्याप्रमाणे इतर भक्तांना समजा जर त्या भोजनपात्राचं मूळ दर्शन घ्यायचं झालं तर ते कधी मिळू शकतं, कोणत्या दिवशी मिळू शकतं? मंदिर पहाटे बरोबर 4:45 वाजता उघडलं जाते. 5 वाजता काकड आरती चालू होती. काकड आरती नंतर 5:15 ते 5:45 असं ती पूजेचं पहिल्या काकड आरतीच्या पूजेचं टायमिंग आहे. त्यावेळी ते तुम्हाला पहाटे 5:15 ते 5:45 असं अर्धा तासाचं टायमिंग आहे. त्या वेळात जर यायला नाही जमलं तर त्याच्यानंतर पुढं दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला दुपारी 12 वाजता महापूजा असते. त्यावेळी तुम्हाला 12 ते 1:15 असं ते बघायला मिळते. गुरुवार पौर्णिमा सोडून इतर दिवशी जर यायचं असेल तर संध्याकाळची 6:30ची पूजा आहे. त्या संध्याकाळच्या 6:30च्या पूजेला ते बघायला मिळते. शक्यतो गुरुवार पौर्णिमा आणि सगळे मुख्य सण. इतके वर्ष आपण हा वारसा किंवा ही परंपरा जतन केली. त्या मंदिरातला रोजचा दिनक्रम सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सूर्यास्तापर्यंत काय असतो? पहाटे 4:45 वाजता मंदिरचे दरवाजे उघडले जातात. त्याच्यानंतर पहाटे 5:05 गणपती पूजन होते. त्यानंतर पहाटे 5:15 म्हणजे 5:15 वाजता काकड आरती चालू होते. काकड आरती नंतर नित्यपूजा चालू होते. ती नित्यपूजा 5:45 वाजेपर्यंत असते. 5:45 वाजता धूप आरती होते सकाळची. धूप दीप आरती सकाळी 5:45 ते 6 वाजेपर्यंत. 6 वाजता सकाळचे उपचार हे होतात. त्यानंतर दर गुरुवारी दुपारी 12 वाजता महापूजा असते किंवा भक्तांच्या इच्छेनं आपण कधीही करू शकतो. ते जर आधी आम्हाला कॉन्टॅक्ट झाला ते आपण करू शकतो. अभिषेक महापूजा आपण करू शकतो दर गुरुवारी किंवा इतर दिवशी. दर गुरुवारी तर फिक्स तुम्हाला ते दर्शन मिळणार. त्यानंतर इतर दिवशी जसं मी सांगितलं आता की 6:30 वाजता संध्याकाळची पूजा आहे. संध्याकाळची पूजा दररोज 6:30 वाजता चालू होती. ती साधारण 7:30 वाजेपर्यंत असते. 7:30 नंतर 7:30 वाजता धूप, संध्याकाळचा धूप आरती 8 वाजेपर्यंत. 8 वाजता इंदुकोटी चालू होती. इंदुकोटी नंतर तीर्थप्रसाद देऊन 8:20 संध्याकाळची शेजारती होती आणि मंदिराचे दरवाजे बंद होतात. एखाद्या भक्ताला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल पूजेसाठी तर त्यानं कसा साधावा? आमचे फोन नंबर आहेत, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला आम्ही नंबर देतो. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांनी आपले फोन नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्याचबरोबर या मंदिराची संपूर्ण माहिती एका युट्यूब चॅनलद्वारे दिली जाते. युट्यूब चॅनलची लिंक सुद्धा मी खाली देत आहे. मंदिरातील जे पालखी सोहळा होतो दर गुरुवारी, जसं तुम्ही आता वाडीमध्ये बघितलं असेल, दोन्हीकडची जी पूजा अर्चा हे जे नियम आहेत ते परमपूज्य जे परपरिवाजकाचार्य जे निंबेस्वामी महाराज आहेत, थोरले स्वामी महाराज म्हणतात आपण, त्यांनी हे नियम घालून दिले. त्या नियमाप्रमाणे हे सगळं चालू असते. गेले 28 माझी जी पिढी आहे अखंड 750 वर्षाची जो नियम आहे त्यांनी घालून दिले आणि त्या नियमाप्रमाणेच हे सगळं चालू असतं.
म्हणजे पहाटेची मी तुम्हाला जे आता सगळं सांगितलं हे ते त्यांनी ठरवून दिलेलं आहे, तोच आहे तसाच पाळला जातोय तो. आपल्या इथं मंदिरामध्ये यायचं असेल तर जवळच रेल्वे स्टेशन आहे जयसिंगपूर. जयसिंगपूरमधून आपल्याला इथं बाय बस किंवा रिक्षा सुद्धा आपण येऊ शकताय. त्यानंतर इथं आल्यानंतर शिरोळ बस स्थानकापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं मंदिराचं ठिकाण आहे. इथं मंदिर स्टँडवरती तुम्हाला बसच्या त्यावरती तुम्हाला रिक्षा सुद्धा मिळून जातील मंदिरापर्यंत येण्यासाठी. नृसिंहवाडीपासून नृसिंहवाडीच्या अलीकडचं 5 किलोमीटरचं गाव म्हणजे शिरोळ. कोल्हापूर संस्थान किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडचं शेवटचा तालुका शिरोळ, कर्नाटक बॉर्डरवरचा. नृसिंहवाडीच्या अलीकडचं 5 किलोमीटरचं गाव. शिरोळ आणि नृसिंहवाडी ही 2 एकत्र जोडलेली गाव आहेत. या शिरोळ गावामध्ये आल्यानंतर आपल्या भोजनपात्र मंदिरामध्ये आल्यानंतर भक्तांच्या सोयीसाठी आम्ही भक्ती निवासाची सोय केलेली आहे. इथं आल्यानंतर जर हे करायचे असेल तर आमच्याशी संपर्क केल्यानंतर आपण ती सुविधा सुद्धा भक्तांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. नाममात्र त्याच्या चार्जेसमध्ये आपण भक्तांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. शिवाजी महाराजांचा एक इतिहासाचा एक धागा या मंदिर आणि या परिसराशी जोडला गेलाय, तो काय आहे? करवीर संस्थान जे होतं शिवाजी महाराजांच्या आपल्या काळातलं, त्या करवीर संस्थानानं मंदिरासाठी दसऱ्याला गुरुपौर्णिमा ते दसरा असा संन्यासी चातुर्मास जो आहे, ते संन्यासी चातुर्मासामध्ये पालखी सोहळा बंद असतो. तो पालखी सोहळा दसऱ्याच्या दिवशी परत चालू होते, विजयादशमी दसऱ्याला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे इथं प्रतिनिधी म्हणून गाव कामगार पाटील, त्यावेळी प्रत्येक गावामध्ये गाव कामगार पाटील असायचे, तसे गाव कामगार पाटील अजून सुद्धा इथे येतात. ते महाराजांना मुजरा करतात आणि शिलंगणाचं आमंत्रण देतात. आणि शिवाजी महाराजांनी दिलेली जय भवानी तोफ ती आजही ती इथं उडवली जाते. शासकीय इतमामात कोल्हापूर जिल्ह्यातील दसरा हा शाही दसरा म्हणून अतिशय नावारूपाला आलेला आहे. तो शाही दसरा शिरोळमध्ये सुद्धा साजरा केला जातो. ती जी तोफ आहे त्या दरवर्षी महाराजांच्या समोर 5 तोफांचे बार काढले जातात. तो आपल्याला दर दसऱ्याला आपल्याला इथे ते पाहायला मिळते. असा तो, आणि तो चंद्रसूर्य असेपर्यंत शिवाजी महाराजांनी दिलेली ती ताम्रपट आहे, त्यानुसार ते सगळं पाळलं जातं. आजही ते पाळलं जातं. प्रत्येक दसऱ्याला जर इथं तुम्ही आलात तर तुम्हाला ती 5 तोफांची सलामी बघायला मिळेल. चालेल. सर्वेश धन्यवाद, आपण या मंदिराची आणि या स्थानाची माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद मित्र. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.